ओ हाय, अरे मी तुम्हाला बघितच नाही. काय आहे, मी थोडासा बिझी आहे. घर विकतोय ना, त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये जे डॉक्युमेंट्स लागतात ते सगळे व्यवस्थित असले पाहिजेत. तेच जरा एकदा चेक करत होतो. हा बाबा, अर्थातच मला सगळं माहिती आहे. बाय बाय बाय. काय आलं, थोडेसे कन्फ्यूज वाटत आहात तुम्ही. तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये कुठलीही प्रॉपर्टी तुम्ही विकली की त्याच्यावर आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो, बरोबर आहे ना? नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि ग्रो मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये रेसिडेन्शियल प्रॉपर्टी विकल्यानंतर लागला जाणारा टॅक्स किंवा कॅपिटल गेन टॅक्स काय असतो याच्याबद्दलची डिटेल चर्चा आपण करणार आहोत. इतर प्रकारच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्याबद्दलही आपण स्वतंत्रपणे सविस्तर बोलू. पण हा विषय सुरू करण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जसं बजेट दरवर्षी चेंज होतं तसे हे रूल्स पण चेंज होत असतात. मित्रांनो, आज जे नियम आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ते फायनान्शियल बजेट 2023-24 मध्ये जसे सांगितलेले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. सगळ्यात पहिल्यांदा आपण कॅपिटल गेन म्हणजे काय ते बघून घेऊया. मित्रांनो, कॅपिटल गेन म्हणजे काय की तुमची प्रॉपर्टी, सोनं किंवा दागिने किंवा शेअर्स हे जेव्हा तुम्ही विकता आणि त्यानंतर त्यातमध्ये तुम्हाला जे प्रॉफिट होतं ते प्रॉफिट म्हणजे कॅपिटल गेन असतं. असं म्हणा ना की तुमच्याकडे काही सोनं होतं जे गेल्या वर्षी तुम्ही 1000 रुपयाला विकत घेतलं होतं आणि यावर्षी ते 1100 रुपयाला विकलं आणि याच्यामध्ये तुम्हाला 100 रुपयाचा फायदा झाला आणि हा 100 रुपयाचा फायदा म्हणजेच कॅपिटल गेन असतो. आणि याच 100 रुपयावर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो आणि त्यालाच आपण कॅपिटल गेन टॅक्स असं म्हणतो. आता हाच नियम शेअर असू देत किंवा तुमची कुठली प्रॉपर्टी असू दे, म्हणजे घर किंवा जमीन, या बाबतीत लागू होतो. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की आम्ही 900 रुपयाला ती वस्तू विकली तर? तुमचा प्रश्न अगदी चांगला आहे आणि बरोबर आहे. या विषयावर आपण सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल. त्यासाठी सी आई एम लाइक बनी, मैं उड़ना चाहता हूं, दौड़ना चाहता हूं, गिरना भी चाहता हूं, बस रुकना नहीं चाहता. पण माझ्या या जीवनशैलीला माझ्या विचारांपेक्षा पैशाची जास्त गरज असणार आहे आणि म्हणूनच मी हे घर विकायचा निर्णय घेतलेला आहे. मी हे घर शहराच्या मध्यभागी 50 लाख रुपयांना 2001 साली खरेदी केलं होतं. म्हणजे फायनान्शियल इयर 2001-2002 मध्ये विकत घेतलं होतं. लक्षात ठेवा, 1 एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं आणि 31 मार्चला पुढच्या वर्षी ते संपतं. हे ते वर्ष आहे ज्याच्यामध्ये तुमची सगळी जी काही टॅक्सेबल इन्कम्स आहेत ती कॅल्क्युलेट केली जातात. आता समजा मला या घरासाठी 2 कोटी रुपये मिळाले विकल्यानंतर, तर असं म्हणता येईल की 1.5 कोटी रुपयाचा मला फायदा झाला. स्टॅम्प ड्युटी आणि इतर सरकारी जे काही फीज असतात त्या मी इथे कन्सिडर केलेल्या नाही आहेत. तर तुम्ही म्हणाल, मजा आहे राव, 1.5 कोटीचं प्रॉफिट झालंय तुला. पण याचा अर्थ असा आहे की हा कॅपिटल गेन आहे आणि या कॅपिटल गेनवर मला टॅक्स भरावा लागणार आहे. आणि मी मगाशी म्हणलं ना की कॅपिटल गेन टॅक्स यालाच म्हणलं जातं. माझ्या सीएने मला सांगितलं की हे घर मी 15 वर्षानंतर विकतोय, म्हणजेच मी LTCG या कॅटेगरीमध्ये येतो. आता LTCG म्हणजे काय? लॉंग टर्म कॅपिटल गेन, ना की STCG या कॅटेगरीत येतो, म्हणजेच शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आता काय, पुन्हा कन्फ्यूज झालात? काळजी करू नका, सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगतो. तुम्ही प्रॉपर्टीच्या विक्रीवर जो टॅक्स भरता तो 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतो. म्हणजे तुम्ही केव्हापासून ती प्रॉपर्टी ओन करत आहात म्हणजे त्याचा कालावधी लक्षात घेतला जातो. प्रॉपर्टी जर तुम्ही घेतली असेल आणि 2 वर्षाच्या आतमध्ये म्हणजे 24 महिन्याच्या आतमध्ये ती विकत असाल तर त्याच्यावर तुम्हाला STCG म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. आणि खरेदीच्या 24 महिन्यानंतर म्हणजे 2 वर्षानंतर जर तुम्ही ती प्रॉपर्टी विकत असाल तर त्या प्रॉपर्टीवर तुम्हाला LTCG म्हणजेच लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. तर मला आता कुठल्या ब्रॅकेटमध्ये टॅक्स भरावा लागेल? करेक्ट, लॉंग टर्म कॅपिटल गेन. मित्रांनो, आता आपल्याला LTCG आणि STCG काय आहेत याची पुरेपूर माहिती मिळालेली आहे. पण या आकड्यांची गणना कशी केली जाते याच्यावर थोडीशी नजर टाकूया. थोडासा संयम ठेवा, कारण हे कॅल्क्युलेशन्स थोडेसे कॉम्प्लेक्स असू शकतात, पण सगळ्या गोष्टी ब्रेकडाऊन करून तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग STCG म्हणजेच शॉर्ट टर्म कॅपिटल गेन पासून सुरुवात करूया. तुम्ही प्रॉपर्टी खरेदी केल्यापासून 24 महिन्याच्या आतमध्ये जर ती विकली तर त्यावर भरला जाणारा हा कर असतो आणि तुमच्या ITच्या स्लॅबनुसार तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. पण मित्रांनो, जर तुम्ही 24 महिन्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी तुमच्याजवळ ठेवली आणि त्याच्यानंतर विकली तर इथे गोष्टी इंटरेस्टिंग होतात. तर तुम्हाला फ्लॅट 20% टॅक्स भरावा लागेल.
याचा अर्थ असा आहे की मला 30 लाख रुपयाचा टॅक्स भरावा लागेल. काळजी करू नका, मला पैसे द्यायलाच पाहिजेत असं काही नाहीये, कारण याचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते थोडेसे क्लिष्ट आहेत आणि त्यामध्ये इंडेक्सेशन नावाचा एक पार्ट येतो. मित्रांनो, इंडेक्सेशन काय करते की खरेदी किंमत जी असते ती वाढवते. वर्षानुवर्षे जी प्राइस वाढत आहे, किमती ज्या वाढत आहेत त्याचा प्रभाव प्रतिबिंबित करण्यासाठी ते खरेदी किंमत वाढवतात. यामुळे काय होतं की तुमचं प्रॉफिट कमी होतो आणि परिणामी तुम्हाला टॅक्स कमी भरावा लागतो. आता माझी खरेदी किंमत वाढवायची कशी हे आम्हाला कसं माहित होणार? तर या इंडेक्सेशनचा फॉर्म्युला तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खरेदीचं वर्ष आणि विक्रीचं वर्ष या वर्षीचा महागाईचा जो इंडेक्स आहे त्याचा अर्थ काय आहे? काळजी करू नका आणि घाई करू नका. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी सगळ्या गोष्टी सविस्तरपणे समजावून सांगणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमच्या सर्कलमध्ये तुम्ही तज्ञ व्हाल. कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स काय करतो की तुमच्या घराची जी ओरिजिनल प्राइस आहे ती मार्केट व्हॅल्यू बरोबर समायोजित करून घेतो, म्हणजेच ऍडजस्ट करून घेतो. बेसिकली काय, इट ट्राइज टू रिफ्लेक्ट द रियालिटी. हा इंडेक्स तुम्ही या लिंकवर बघू शकता. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे दर जे असतात ते प्रत्येक वर्षी चेंज होत असतात. त्यामुळे नवीन कुठले दर आहेत, कुठली इंडेक्स आहे हे बघणं तुमचं काम आहे आणि ते तुम्हाला करायलाच पाहिजे. मी आत्ता सांगितलेली लिंक जर तुम्ही बघितली तर आत्ताचा जो इंडेक्स आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. माझ्या घराची जी काही इंडेक्सेशन कॉस्ट आहे ती आता आपण कॅल्क्युलेट करू. तर इयर ऑफ परचेस काय आहे? 2001-2002. कॉस्ट ऑफ परचेस 50 लाख रुपये. सीआय इंडेक्स फॉर 2001-2002 100 आणि सीआय इंडेक्स फॉर 2022-23 331. आता इंडेक्सेशनचा फॉर्म्युला जर आपण बघितला तर 50 लाख गुणिले आत्ताचा जो सीआय इंडेक्स आहे त्याला डिवायडेड बाय 100 करायचा आहे आणि ती कॉस्ट येथे 1,65,50,000 रुपये. आता आपले जे काही एक्सपेन्सेस आहेत ते टॅक्सेबल कॅपिटल गेन मधून आपण वजा करून टाकूया. आता जर आपण असं समजलं की जे एक्सपेन्स आपण केलेत सेलसाठी ते 2 लाख रुपयाचे आहेत. आता आपला टॅक्सेबल कॅपिटल गेन किती होईल? 32,50,000 रुपये. आणि 20%च्या हिशोबानं, कारण मी सांगितलं होतं लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मध्ये फ्लॅट 20% आपल्याला टॅक्स भरावा लागतो आणि त्या हिशोबानं आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स किती भरावा लागेल? 6,50,000 रुपये फक्त. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की ऍक्च्युअल जो टॅक्स आपल्याला भरायचा आहे तो 6,50,000 रुपये आहे, ना की 30 लाख रुपये, जो आपल्याला मगाशी वाटला होता की फ्लॅट 20% न आपल्याला 30 लाख रुपये भरावा लागेल. व्हॉट अ रिलीफ. मित्रांनो, अजून एक इथे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो तुमची टॅक्स कॅल्क्युलेशन चेंज करू शकतो. तो घटक कुठला? तुम्ही जी प्रॉपर्टी विकताय त्याच्यावर जो LTCG टॅक्स भरताय तो टॅक्स वाचवण्यासाठी जी सूट तुम्ही वापरता तो घटक इथे महत्वाचा आहे. त्याला आपण एक्झम्पशन्स असे म्हणतो. मित्रांनो, जर तुम्हाला कॅपिटल गेन झाला असेल आणि तो कॅपिटल गेन तुम्ही दुसऱ्या एका प्रॉपर्टीमध्ये रिइन्व्हेस्ट करत असाल विदिन स्पेसिफिक टाइम पिरियड, कारण त्याचा एक टाइम पिरियड असतो त्याच्यामध्येच तुम्हाला ते करावं लागतं, तर तुम्ही त्यावर सूट म्हणून क्लेम करू शकता. आता तुम्ही विचार करत असाल की ही जी सूट मला मिळवायची आहे ती किती दिवसाच्या कालावधीत मला क्लेम करावी लागेल, म्हणजे मला नवीन घर बांधण्यासाठी किंवा नवीन घर घेण्यासाठी हा कालावधी किती लागेल. तर मित्रांनो, इथे वेगवेगळ्या प्रॉपर्टीसाठी वेगवेगळा टाइम फ्रेम मेन्शन केलेला आहे. मित्रांनो, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही अशी प्रॉपर्टी घेत असाल, म्हणजे सध्याची प्रॉपर्टी तुमची विकायची आहे त्याच्या अगोदर 1 वर्ष किंवा नंतर 2 वर्ष तुम्हाला नवीन प्रॉपर्टी जर मिळणार असेल तर तुम्हाला 3 वर्षापर्यंत या सूटमध्ये दावा करण्याचा अधिकार आहे. पण आता इथे आपल्याला माहिती आहे की मला नवीन घर खरेदी करण्यासाठी पैसे लावायचे नाहीयेत, तर मग मला हे टॅक्स बेनिफिट घेण्यासाठी काय पर्याय आहेत? आता पूर्वी कसं होतं, कॅपिटल गेन टॅक्सचे एक्झम्पशन आहेत त्याच्यावर कुठलंही लिमिट नव्हतं, कुणीही किती रुपयापर्यंतही दावा करू शकत होतं. पण 2023च्या अर्थसंकल्पामध्ये त्याला एक लिमिट ठेवण्यात आलेली आहे आणि ती लिमिट आहे जास्तीत जास्त 10 कोटी रुपये, ज्यातून कुणीही सूट मागू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला कॅपिटल गेन झाला आहे प्रॉपर्टी विकून आणि तो कॅपिटल गेन तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये जर इन्व्हेस्ट केला तर कलम 54 EC अंतर्गत तुम्ही सूट मिळवू शकता आणि त्याची मर्यादा 50 लाख रुपये इतकी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जर करायची असेल आणि टॅक्स बेनिफिट घ्यायचे असतील तर 6 महिन्याच्या आतमध्ये ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागेल आणि सहसा अशा सर्व इन्व्हेस्टमेंटचा लॉकिंग पिरियड 5 वर्षापर्यंतचा असू शकतो. इथे आपल्याकडे अजून एक ऑप्शन आहे, टॅक्स लॉस हार्वेस्टिंग. मित्रांनो, जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये शेअर्स किंवा म्युच्युअल फंड मध्ये लॉस झाला असेल तर तुम्ही तुमचा जो प्रॉपर्टीचा कॅपिटल गेन आहे तो ऑफसेट करण्यासाठी इथे वापरू शकता. त्यामुळे जर म्युच्युअल फंड मध्ये 1 लाख रुपयाचा तुम्हाला तोटा झाला असेल म्युच्युअल फंड विकल्यानंतर आणि आपण आता बघतोय की आपल्याला 32,50,000 रुपयावर कर भरायचा आहे,
तर ह्या अमाऊंट मधून ते 1 लाख रुपये मायनस केले जातील आणि आता तुम्हाला जो कर भरायला लागणार आहे तो 31,50,000 रुपये इतक्या पैशावरच भरावा लागणार आहे. आणि यापैकी कोणतेही पर्याय तुम्हाला कामाला येत नसतील तर अजून एक सोपा पर्याय माझ्याकडे उपलब्ध आहे, इन्व्हेस्टिंग इन कॅपिटल गेन अकाउंट स्कीम. आता ही जी स्कीम आहे ती भारतातील पब्लिक सेक्टर किंवा सरकारी बँकांद्वारे आपल्याला प्रदान केली जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या काही सरकारी बँका आहेत. या योजनेअंतर्गत टॅक्स पेअरला काय करायचं आहे की गव्हर्नमेंट बँकेमध्ये हा पैसा जमा करायचा आहे, जो काही कॅपिटल गेन तुम्हाला झालाय. पण तो पैसा कधी जमा करायचा आहे, टॅक्स रिटर्नची जी तारीख आहे त्याच्या आधी आपल्याला हा पैसा जमा करायचा आहे. पण ही जी रक्कम आहे ती टॅक्स पेअरनं 36 महिन्याच्या आतमध्ये वरती आपण ज्या 3 पर्याय सांगितले त्या पर्यायामध्ये युटिलाइज करायला पाहिजे. आता रेसिडेन्शियल प्रॉपर्टी विक्रीसाठीच्या ज्या काही सवलती आहेत त्या आपण बघू. तुम्ही विकलेली जी प्रॉपर्टी आहे ती नॉन रेसिडेन्शियल जर असेल तर कलम 54F च्या अंतर्गत तुम्ही सूटसाठी दावा करू शकता. तुम्ही विकलेली जी काही प्रॉपर्टी आहे ती जर नॉन रेसिडेन्शियल असेल तर कलम 54F च्या अंतर्गत सवलतींसाठी तुम्ही दावा करू शकता. पण जर तुम्ही मिळालेली रक्कम परत रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केली असेल तर मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण कुठली प्रॉपर्टी विकतो आणि त्याच्यावर आपल्याला कॅपिटल गेन होतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण जर इंडेक्सेशन कॉस्ट ही सेल प्राइस पेक्षा जास्त असेल तर, म्हणजे जर सेलिंग प्राइस 1.5 कोटी रुपये असेल तर तुमचा जो कॅपिटल गेन आहे तो लॉस मध्ये जातो. आणि तो अशा प्रकारे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, सेल प्राइस 1.5 कोटी रुपये आहे, कॅपिटल गेन बिफोर एक्सपेन्स 1.5 कोटी मायनस 1,65,50,000 रुपये, म्हणजे -15,50,000 रुपये. आणि एक्सपेन्सेस आपण त्याच्यामध्ये जर ऍड केले 2 लाख रुपयाचे तर कॅपिटल लॉस किती होतो, 17,50,000 रुपयांचा. अरे 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 17.5 लाख रुपयाचं नुकसान. आता काय करायचं, काळजी करू नका, मी तुम्हाला सांगतो, सगळ्या गोष्टी सांगणार, हे मी प्रॉमिस केलं तुम्हाला. तर एक मेकॅनिझम आहे सेट ऑफ नावाचं, ते तुम्ही वापरू शकता. म्हणजे जो तोटा आहे तो जो काही प्रॉफिट तुम्हाला झालाय त्याच्याशी जुळवून घेतला जातो, किंवा ज्या प्रॉफिटवर तुम्हाला कर भरायचा आहे तो तोट्याच्या प्रमाणात कमी केला जातो. आता तुम्ही मला म्हणाल कसं काय करायचं आहे, तर तेही सांगतो. या उद्देशानं जे काही होणारं नुकसान आहे ते परत 2 कॅटेगरीमध्ये विभागलं जातं. 2 कॅटेगरी कुठल्या, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. आता जो लॉंग टर्म कॅपिटल लॉस जो होणार आहे तो फक्त आणि फक्त लॉंग टर्म कॅपिटल गेन बरोबरच सेट ऑफ केला जाऊ शकतो. पण शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस जो आहे तो शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म या दोन्ही कॅपिटल गेन बरोबर सेट ऑफ केला जाऊ शकतो. मित्रांनो, हे नुकसान जर एखाद्या विशिष्ट वर्षाच्या नुकसानीपेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही प्रॉपर्टी सेल आउट नंतरच्या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये ते पुढे नेऊ शकता. आणि त्यामुळेच भविष्यातील वर्षामध्ये जर तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तर तुम्ही या कॅरी फॉरवर्ड तोट्यासह ते बंद करू शकता. आणि याप्रमाणे जी कमी झालेली रक्कम आहे त्याच्यावरच तुम्हाला कर भरावा लागेल. तर आता तुमच्याकडे LTCG आणि STCG ची कॅल्क्युलेशन्स अवेलेबल आहेत. मित्रांनो, हे थोडंसं कॉम्प्लेक्स वाटू शकतं, पण आपल्याकडे ज्या सवलती आहेत त्यांची संकल्पना जर आपण लक्षात घेतली तर तुम्ही हुशारीने जे काही टॅक्स लायबिलिटीज आहेत त्या मॅनेज करू शकता. तर मित्रांनो, हे 4 सिच्युएशन्स तुम्ही तुमची प्रॉपर्टी सेल केल्यानंतर उद्भवू शकतात. ते आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो, आजकाल आपण छोट्यातली छोटी गोष्ट घेण्यासाठी पण जास्त चांगली डील आपल्याला कुठे मिळेल हे नेव्हिगेट करत असतो. आणि मला खात्री आहे की प्रॉपर्टी सेल केल्यानंतर टॅक्स बेनिफिट कसे मिळवायचे याच्याबद्दलची डील मिळवण्यासाठी पण आपण एफर्ट करत असतो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते आधीच सांगितलेलं आहे. आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भारतातले प्रॉपर्टी टॅक्स बद्दलचे इन अँड आउट्स कळाले असतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच या व्हिडिओला लाईक करून भरपूर प्रेम द्या. जर तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारू शकता. आणि पर्सनल फायनान्स आणि टॅक्स रिलेटेड माहिती बघण्यासाठी ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.